नमस्कार, मैं रितेश बोरकर। सच की सच्चाई में हम बताएंगे लुटेरी दुल्हन के बारे में। नागपुर शहर में लुटेरी दुल्हन बनकर लोगों को ठगने वाले गिरोह का आज तहसील पुलिस ने किया पर्दाफाश। 35 वर्षीय आकाश जितेंद्र पारे गुजरात में लड़की नहीं मिलने के कारण नागपुर में अपने दोस्त को फोन करके नागपुर में शादी के लिए कोई लड़की है तो बताओ। तुरंत ही उसके दोस्त ने लड़की है बताकर नागपुर बुलाया है। उसके बाद लुटेरी दुल्हन और उसके साथियों का खेल चालू हुआ। आरोपी महिला रानी उर्फ कोमल पांडे ने गुजरात से आए आकाश पारे से मेयो हॉस्पिटल के पास मुलाकात की। रानी कोमल ने इतनी सुंदर लड़की दिखाई जिसका नाम है नम्रता ऋतिक मालविया, उम्र 31 साल। लड़के को इतनी पसंद आ गई, आकाश ने डिमांड कर दिया लड़की के घर वालों से मिलने की, जिसके बाद आरोपियों ने आकाश को कोराडी के एक किराए के मकान ले जाकर लड़की और उनके परिवार वालों से मुलाकात करवाई। जिसके बाद आरोपियों ने आज ही शादी करना पड़ेगा, आकाश को तो लुटेरी दुल्हन परी लगने लगी। जिसके बाद आकाश को बोला गया 70,000 रुपए कैश लगेंगे। आकाश ने एटीएम से 70,000 रुपए कैश निकाल कर और सोने के ज्वेलर्स भी आरोपियों को दे दिया। आरोपियों ने कोराडी में शादी न करते हुए बर्डी में एक मंदिर में शादी करना पड़ेगा ऐसा बोलकर आकाश को बर्डी लेकर आए। लुटेरी दुल्हन नम्रता मालविया और रानी उर्फ कोमल पांडे उनके साथीदार शादी के मंदिर के पास पहुंचे। तब अचानक लुटेरी दुल्हन नम्रता मालविया का आदमी पहुंचा और गुजरात से आने वाले आकाश पारे से झगड़ा करने लगे। ये मेरी पत्नी है तो उसके साथ शादी कैसे करा, इस बात को लेकर उनमें आपस में झगड़ा हुआ। जिसके बाद वहां से लुटेरी दुल्हन को लेकर उसके साथीदार और पति फरार हो गए। लेकिन तहसील पुलिस ने कुछ ही घंटे में आरोपी लुटेरी दुल्हन और मुख्य आरोपी उर्फ कोमल पांडे को हिरासत में ले लिया। नागपुर शहर की ये पहली घटना नहीं, इसके पहले भी कई लुटेरी दुल्हनों ने कई लोगों को लूटे हैं। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 158/2026 कलम 318 4 115 2 352 35 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी जो आहे आकाश जितेंद्र पारेख, वय 35 वर्षे, राहणार भावनगर, कोका सर्कल, सीताराम चौक, तारकेश्वर, गुजरात। या व्यक्तीचं लग्न जोडत नव्हतं आणि 35 वर्ष वय त्यांचं झालं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्या मित्राला सांगितले की मला लग्न करायचं आहे, कोणीतरी मुलगी बघा। त्याच्या मित्राने त्यांना सांगितलं की नागपूरमध्ये अशी मुलगी लग्नाकरिता आहे असं सांगून ते नागपूरमध्ये आले होते फिर्यादी। यामध्ये यातील जी प्रमुख महिला आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे यांनी सदर फिर्यादीला मेयो हॉस्पिटल या परिसरामध्ये भेट घेतली आणि यातील जी म्हणजे प्रस्तावित लग्न करणारी जी वधू होती तिचं नाव नम्रता ऋतिक मालवीय, वय 21 वर्षे, यांच्यासोबत भेट घालून दिली। परंतु फिर्यादीने त्यावर शंका उपस्थित केली की आम्हाला मुलीचं घर सुद्धा बघायचं आहे, मुलीचे आईवडील बघायचे आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे असं सांगून यातील ज्या महिला आरोपी आहेत, मुख्य जे आरोपी राणी उर्फ कोमल यांनी कोराडी परिसरामध्ये सदर फिर्यादी यांना घेऊन गेलेत आणि तिथे एका व्यक्तीच्या घरी दाखवण्यात आलं त्या मुलीला आणि नंतर असं ठरलं की आपण आजच लग्न करायचं असं सांगून त्यांना पैसे द्यावे लागतील आणि काही दागिने सुद्धा त्या नवरीला द्यावे लागतील अशी अट घातली आणि त्यानुसार सदर फिर्यादीला एकटे एटीएम मधून एकूण 70,000 रुपये कॅश विड्रॉल करायला लावली। तसेच त्याच्याकडे जे काही दागिने होते ते दागिने सुद्धा त्या जी प्रस्तावित वधू होती त्या वधूने त्या फिर्यादीकडून घेतले होते। परंतु तिथे कोराडीमध्ये लग्न न लावता त्यांनी सांगितलं की आपण आता बर्डीला जाऊया, तिथे विवाह लावून देतात, अशा ठिकाणी आपण जाऊया असं सांगून त्यांना बर्डीला घेऊन आलेत आणि कालांतराने थोड्या वेळाने सदर जी महिला होती, जी प्रस्तावित वधू होती, तिचा पती अचानक तिथे आला आणि तो अचानक फिर्यादीसोबत भांडण करायला लागला की ही तर माझी पत्नी आहे, तुम्ही हिच्यासोबत लग्न कसं काय करत आहात, हे बेकायदेशीर आहे असं सांगून वादावादी आणि भांडण करून ते सर्वच्या सर्व तिथून त्यांनी पळ काढला होता। या 2 महिला आरोपी आणि इतर आरोपीने सुद्धा त्यातून पळ काढला होता। अशी तक्रार आमच्याकडे फिर्यादीने दिल्यानंतर आम्ही सदर पोलीस स्टेशनला तहसील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता आणि यापूर्वी यामध्ये नम्रता ऋतिक मालवीय या महिलेला अटक केली होती। परंतु यातली जी मुख्य आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे हिचा भरपूर मागोवा घेतला
आणि शोध घेतला, परंतु ती मिळून येत नव्हती. परंतु आज मात्र आमचे तपासी मलदार सदर गुन्ह्याचे महेंद्र वासनिक यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदर महिला ही तिच्या राहती घरी आलेली आहे पाचपावली परिसरामध्ये. अशी माहिती मिळाल्याने स्टाफसह तिथे PSI महेंद्र वासनिक हे गेलेत आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन काल रोजी अटक करण्यात आली आणि आज रोजी पोलीस सदर महिलेला माननीय न्यायालयात हजर करून तिचा 5 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे. लुटेरी दुल्हन असा हा प्रकार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लग्नाचं आमिष दाखवलं जातं आणि आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुबाडले जातात आणि नंतर ते अचानक पळ काढतात. यापूर्वीही नागपूर शहरात असे गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर महिलेवर महिलेनी आरोपी महिलांनी इतर काही लोकांना जर अजून फसवणूक केली असेल तर नागपूर पोलीस प्रशासनातर्फे आणि तहसील पोलीस स्टेशनतर्फे मी असं आवाहन करतो की त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी. सदर महिला या आणि त्यांचं पूर्ण गँग जी आहे याच्या विरुद्ध 100% कारवाई करण्यात येईल. सदर मुख्य महिला आरोपी कोमल पांडे हिच्या विरुद्ध अजून काय रेकॉर्ड आहे याची आम्ही तपासणी करत आहोत आणि त्यांचे संपूर्ण गँगची मोडस हीच आहे की एखादी जो गरजू व्यक्ती आहे, जो ज्याचं लग्न लवकर होत नाही आहे किंवा त्याच्या काही अडचणी आहेत, अशा व्यक्तीला गाठणे आणि त्याला पैशाचं अट घालून किंवा त्याला लग्नाचं आमिष दाखवून त्याला फासणे आणि त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुटून पसार होणे अशी यांची मोडस आहे आणि त्याच मोडसनुसार सदरचा गुन्हा झालेला आहे. सच की सच्चाई में हम आपको बताएंगे। नागपुर में कुछ लड़कियां अपनी अय्याशी को पूरा करने के लिए लड़कों को अपने जाल में फंसा के उसके बाद अपने पूरे शौक पूरे करते। ऐसी लड़कियों से भी नागपुर के युवाओं ने सावधान रहना चाहिए। अगले बार के एपिसोड में देखिए सच की सच्चाई में खराब सुपारियों से किस तरीके से कैंसर फैलता है। लेकिन आज भी अन्न औषधि विभाग के लोग इन खराब सुपारियों पे सख्त कार्रवाई क्यों नहीं करते? नमस्कार।